भारत देश म्हणजेच कृषी प्रधान देश. आपल्या देशाचा कणा म्हणजे शेतकरी आणि शेतकऱ्यांनाच वेळोवेळी फाशी घेण्याची वेळ येत असते, ती म्हणजे कर्जामुळं. शेतकरी मित्रांनो नमस्कार, तुम्ही पाहत आहात खांडवे पाटील युट्यूब चॅनल. मित्रांनो, कर्जमाफी हा शेतकऱ्यांसाठी खूप महत्वाचा मुद्दा आहे. ज्यावेळेस मतदानाची वेळ येते त्यावेळेस सरकार कोणाची असो सर्वात आधी मुद्दा उचलला जातो तो म्हणजे शेतकऱ्यांची कर्जमाफी. ज्यावेळेस आमचे सरकार येईल त्यावेळेस शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करण्यात येईल असं कोणतेही सरकार येऊ द्या अगोदर सांगत असते. परंतु आता ऐनवेळेस शेतकऱ्यांची कर्जमाफी व्हावी याच अनुषंगाने शेतकऱ्यांनी वारंवार राज्य सरकार यांच्याकडे तक्रार सुद्धा केली आहे. परंतु आपल्या देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी कर्जमाफीचा प्रस्ताव हा विचाराधीन नाही, तर अर्थमंत्र्यांनी दिलेली माहिती आता शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार का, त्याचबरोबर अर्थमंत्री यांनी कोणत्या प्रकारचे बजेट सरकार यांच्याकडे पाठवले आहेत, अजून कोणते असे मुद्दे आहेत की शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार आहे, या संदर्भातलं महत्त्वाचं अपडेट मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, तुम्ही आपल्या या युट्यूब चॅनलवर नवीन आला असाल चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला असलेल्या बेल आयकॉनला प्रेस करून घ्या. असेच कामाचे व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवर फ्रीमध्ये भेटत राहतील. आता अर्थमंत्री निर्मला सीतारामन अशी कोणते मुद्दे अपडेट केलेले आहेत पाहूया. चला व्हिडिओ सुरू करूया. शेतकऱ्यांसाठी संपूर्ण कर्जमाफीचा कोणताही प्रस्ताव सध्या विचाराधीन नाही असं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सोमवारी लोकसभेत स्पष्ट केलं. लोकसभेत शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याबद्दल प्रश्न उपस्थित करण्यात आला असता लोकसभेत उत्तर देताना केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केंद्र सरकारचा शेतकऱ्यांसाठी संपूर्ण कर्जमाफी करण्याचा असा कोणत्याच प्रकारचा प्रस्ताव नाही, मात्र शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती मजबूत करण्यासाठी सरकारकडून विविध प्रकारची उपाययोजना राबवण्यात येणार आहे. त्यामध्ये प्रामुख्याने किसान क्रेडिट कार्ड असेल, या योजनेत वेळेवर आणि पुरेसा कर्ज पुरवठा केला जाईल असं त्यांनी सांगितलं आहे. किसान क्रेडिट कार्ड या योजनेतून पीक कर्जासाठी 3 लाख रुपयापर्यंत कर्ज सवलतीच्या व्याजदराने दिले जाते. तसेच वेळेवर परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना अतिरिक्त उत्साहित देण्यात येत असते, अशी माहिती अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सभागृहामध्ये दिलेली आहे. तर सरकारने तारणमुक्त अल्पवयीन कृषी कर्जाची मर्यादा ही 60 लाखांहून वाढवून आता 2 लाख रुपयापर्यंत केली असे सांगितले. तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या प्राधान्य क्षेत्र कर्ज मार्गदर्शन तत्वानुसार कृषी क्षेत्रात बँकेकडून पुरेशा प्रमाणात कर्ज पुरवठा होईल याची खात्री केली जात असल्याचा दावाही त्यांनी केला. आता केंद्र सरकारने पीक विमा योजना आणि थेट आर्थिक मदत देणारी पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना अर्थात PM किसान सुरू केली आहे. या योजनेतून जमीनधारक शेतकऱ्यांना थेट आर्थिक सहाय्य दिले जात असल्याचं प्रतिपादन अर्थमंत्री यांनी केलं आहे. कर्ज पुनर्गठनाचा गुंता देश पातळीवर शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे. आता संयुक्त किसान मोर्चाने नुकतीच दिल्ली येथील रामलीला मैदानावर किसान महापंचायत आयोजित केली होती. या महापंचायतीमध्ये हमी भाव कायद्यासह शेतकरी कर्जमाफीची मागणी ही करण्यात आली होती. तसेच विविध मागण्यासाठी शेतकऱ्यांच्या स्वाक्षरीचे पत्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठवण्यात आलं आहे. तर शेतकरी मित्रांनो, आता नेमकं तुम्हाला किसान क्रेडिट कार्ड पाहिजेत किंवा तुम्हाला आता कर्जमाफी पाहिजे, नक्कीच कमेंट मध्ये कमेंट करून कळवा. आणि केंद्र सरकार आणि राज्य सरकारने पुन्हा शेतकऱ्यांच्या तोंडाला पाणी पुसली का, या संदर्भात तुमचं मत नक्कीच कमेंट मध्ये कमेंट करून कळवा. आणि मित्रांनो, राज्य सरकारने KCC म्हणजे किसान क्रेडिट कार्ड जे ही योजना सुरू केली आहे, या संदर्भात तुमचं मत काय आहे, तुमच्याकडे किती प्रमाणात किसान क्रेडिट कार्ड तुम्हाला मिळालेलं आहे, तुम्ही अद्यापही किसान क्रेडिट कार्डचा लाभ घेतला आहे का, हे सुद्धा नक्कीच कमेंट मध्ये कमेंट करून कळवा. आणि मित्रांनो, असेच कामाचे आणि योजनेचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, बाजूला असलेल्या बेल आयकॉनला प्रेस करून ठेवा. आणि हा व्हिडिओ तुमच्या त्या शेतकरी मित्रांना नक्की शेअर करा ज्यांची अद्यापही कुठल्याच प्रकारची कर्जमाफी झालेली नाही. मित्रांनो, वाट पाहू पुन्हा एक योजनेची नवीन व्हिडिओची. धन्यवाद.